request you to please go through the documents that I have presented in front of you right now. हो माय लॉर्ड, त्या डॉक्युमेंट्समध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट आणि ऑटॉप्सी रिपोर्ट आहे, जी क्लिअरली प्रूव्ह करते की ती लाश जी आपल्याला भेटली आहे ती डेड बॉडी माझ्या क्लायंटच्या वाईफची नाही आहे. अँड वी आर व्हेरी हॅपी विथ इट, इवन माय क्लायंट युअर ऑनर. कारण आम्ही अपेक्षा करतो की आमची क्लायंटची वाईफ म्हणजेच त्यांच्या मुलांची आई ही सुरक्षित सेफ असेल. येस, नाव शी इज मिसिंग, बट वी आर रिअली होपिंग फॉर हर टू कम बॅक. युअर ऑनर, मला विटनेस बॉक्समध्ये मिस्टर राकेशला बोलवायची परमिशन हवी आहे. येस मिस्टर राकेश, तुमच्या लास्ट स्टेटमेंटमध्ये तुम्ही कोर्टला सांगितलं होतं की त्यावेळी त्यांची वाईफ म्हणजेच माझ्या क्लायंटची वाईफ मुंबईच्या बाहेर गेलेली आहे आणि तुमच्या ड्रायव्हरनी त्यांना पाहिलं. एम आय राईट? त्यावेळी तुम्ही आणि तुमच्या ड्रायव्हरनी दोघांनी स्टेटमेंट दिले होते ऑनरेबल जजांच्या समोर. सो मिस्टर राकेश, लेट मी जस्ट रिमाइंड यू की त्या सेम डेजवर तुमच्या ड्रायव्हरचे रिस्पेक्टेड फादर ही एक्सपायर्ड ऑन दॅट सेम डे. आणि त्यांचं कार्य होतं आणि त्यांच्या त्या कार्यानंतर कमीत कमी 3 दिवस ते त्यांच्या घरीच होते आणि त्यांचं हे घर आणि त्यांचे वडील मुंबईतच होते. आणि मग जर ते मुंबईच्या बाहेर गेलेच नाही, मग त्यांनी माझ्या क्लायंटच्या वाईफला मुंबईच्या बाहेर पाहिलं तरी कसं? सो यू नो व्हॉट मिस्टर राकेश, कोर्ट समोर ही असे फॉल्स स्टेटमेंट्स देणं इज, येस यू नो अँड यू शुड बी अवेअर ऑफ इट, की तुम्हाला ह्याच्यावर पनिशमेंट मिळणारच आहे. युअर ऑनर, आय वुड प्लीज रिक्वेस्ट यू टू ग्रांट बेल टू माय क्लायंट. कारण त्यांची मुलं लहान आहेत, आई वगैरे घरात थांबलेत आणि ते त्यांच्या वडिलांची वाट बघत आहे. तर प्लीज तुम्ही त्यांना बेल अलाव करा आणि मिस्टर राकेशच्या विरोधात खरंच एक कंप्लेंट फाईल करू की ह्यांनी आपल्या कोर्टमध्ये चुकीची स्टेटमेंट दिली. थँक्यू युअर ऑनर.